वॉशिंग कधीच मी बाहेर देत नाही गाडी, कारण वॉशिंग प्रेशर वॉशिंग केलं की गाडी स्टार्ट होत नाही. गाडीत टूलकिट होतं नशिबाने, मी स्क्रू ड्रायव्हर घालून त्याला असं बाजूला केलं. ओके. आणि मग KTM चे इंडिकेटर आहेत. ओके, चालू करून दाखव बरं एकदा. जागा भरपूर आहे तशी. सो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्यासोबत आहे आज अपाचे 160 ब्लू कलर 4V आहे आपल्या मित्रांची, म्हणजे पलाश जे पुण्यामध्ये राहतात. आणि ओनरशिप व्हिडिओज राहणार आहे आपल्या. सो करंटली आपण तुम्हाला माहितीच आहे ओनरशिप व्हिडिओज बनवतोय. NS झाला, त्याच्या आधी R15 झाली, आणि आता आपण अपाचीची 160 4V करतोय. आणि सो त्यांना विचारू आपण बाकी प्राइसिंग, सर्व्हिस कॉस्ट कसं आहे आणि गाडीचे परफॉर्मन्स कसे, हे सगळे क्वेश्चन आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू. हॅलो पलाश, हाऊ यू? मी मस्त सर. मस्त. गाडी कशी चालू आहे? गाडी एकदम मस्त सर, एकदम रिफाइंड आहे. ओके, काही इश्यू तसा नसतो. मस्त चालू आहे. आणि तुम्ही गाडी कधी घेतली सांगा मला. मी घेतली मागच्या वर्षी. मी ऍक्च्युली ही प्री ओन्ड घेतली गाडी. प्री ओन्ड आहे? ओळखीचे होते त्यांच्याकडनं घेतली. ओके, सो सेकंड ओनर म्हणू शकतो आपण. हो बरोबर. सेकंड की कलर जो आहे गाडीचा, मला प्रश्न पडला पहिले आले की ते जे मॅगविल आहे ते ओरिजिनल आहे की त्याला मॉडिफाय केलं आपण? ते मॉडिफाय केलेले ऍक्च्युली कलर्ड आहेत. पहिले ब्लॅक होते, ओरिजिनल होते. हा, आपले ब्लॅक असतात. ते हे कलर करून घेतलेले होते. ओके ओके. आणि चालते. मग तुम्ही जेव्हा गाडी घेतली तेव्हा किती प्राइस होती तेव्हा गाडीची? मी जी ऍक्च्युअली घेतली तेव्हा नवीन प्राइस होती गाडीची अराउंड 115. मी घेतली गाडी 65,000 मध्ये. 65 ला तुम्हाला म्हणजे तेव्हा भेटली ती? हो. बरोबर. मग चांगल्या, तुम्हाला काय वाटतं, मग चांगल्या प्राइस मध्ये भेटली? हो, कारण तेव्हा गाडीची रनिंग पण तेवढी नव्हती झाली. गाडी फक्त 24,000 ओडो मध्ये चाललेली. ओके, 24,000 किलोमीटर झाल्यावर तुम्ही घेतली गाडी. आणि आता गाडीचं किलोमीटर किती झालं? आता गाडीचं किलोमीटर झालंय अराउंड 35,000 झालेलं आहे. ओके, 35,000 किलोमीटर नंतर आपण मोस्टली म्हणू शकतो की गाडीचा रिव्ह्यू आपण करतोय. हो. ठीक आहे. बाकी मग ऍव्हरेज किती पडतो गाडीला? तुम्ही गाडीला सिटीत बघायला गेलात तर अराउंड 40-45 पडतं, एकदम म्हणजे 40-50च्या स्पीडनी चालवलं तर. ओके. आणि हायवेला बघायला गेलं तर एकदम कॉन्स्टंट जरी 60-70 ला जरी गेलं तरी पण 50 पर्यंत पडतो ऍव्हरेज. 50 पर्यंत जातोय म्हणजे. आणि तुम्ही बाहेर लांब लोकेशन्सला घेऊन गेलाय बाईक म्हणजे? हो, माझी सगळ्यात मोठी झालेली रिटर्न ट्रिप मी डबल सीट गेलेलो नगरला. ओके. ती आमची झालेली 350 किलोमीटर्स. 350 किलोमीटर्स. ओके. मग तेव्हा तुमची आयडिया असेल की 50च्या आसपास ॲव्हरेज पडला असेल. ओके. आणि सिटीमध्ये मित्रांनो 40-45च्या आसपास पडतोय, म्हणजे कंपनीने दिलेला ॲव्हरेज जो आहे तो 40-45 आय थिंक का 45-50 आहे. 45-50 40 पर्यंत पडतो चांगला. हां मित्रांनो, तुम्हाला माझ्या सिटीमध्ये ॲव्हरेज कंपनी एवढं पडतच नाही. 5 कमीच आयडिया पकडून जायची. ठीक आहे. बाकी तुम्ही टायरबद्दल सांगा. टायर हे आहेत ते कधी चेंज झालेत का ऑलरेडी? म्हणजे हो, हे ऍक्च्युली 2023 मध्ये चेंज केलेले. हे MRF झॅपर टायर आहेत. आणि तो दोन्ही एक साथ चेंज केलेले आहे. ओके ओके. 2023 मध्ये चेंज केलेले होते टायर. अच्छा. हा. ओके, नाईस. आणि बाकी सर्व्हिस कॉस्ट कसं आहे त्या गाडीचं आहे सांगा. सर्व्हिस कॉस्ट तसं इंजिन ऑइल अराउंड 1.2 लिटर मी मोटूलच टाकतो. सो ते जातं अराउंड 1000 to 1100. अजून एअर फिल्टर जातो 250च्या आसपास. ऑइल फिल्टर 50 रुपीज. असं करून जर बेसिक सर्व्हिस पकडली तर 2000च्या आत होऊन जाते. 2000च्या आसपास होते. म्हणजे जर जेव्हा तुम्ही ॲव्हरेजला म्हणजे जाता मोस्टली तेव्हा 2000च्या आत इझिली होऊन जाते. ओके, इझिली होऊन जाते. आणि अजून तसं मी 2 वेळा चेंज केलं, म्हणजे स्प्रॉकेट एकदा चेंज करून चेंज झाले. ओके. हा, मग त्याचा खर्च किती आलेला चेंज स्प्रॉकेट? मी रोल ऑनचं घेतलेलं आहे, जे OEM पार्ट आहे तो मला पडलेला 1950चा. 1950 म्हणजे 2000च्या आसपास पडलेला. त्याच्यात परत आणि फक्त बेरिंग पण चेंज करायला लागलेलं मागचं, ते पडलेलं अराउंड 450चं. बेरिंग कुठं असतं? बेरिंग म्हणजे त्याच्या आतमध्ये ते वाला बेरिंग चेंज, बरोबर, ते चेंज होते. राईट. सो मित्रांनो, चेन स्प्रॉकेट चेंज केले पलाशने आणि त्याची किंमत अराउंड 2000च्या आसपास येते. सो तुम्हाला पण आयडिया येईल की जेव्हा चेन स्प्रॉकेट बदलायला लागेल तेव्हा किती खर्च येईल. ठीक आहे. सो यामध्ये मला सांगा मॉडिफिकेशन काय काय केलं ते. तर मला ना एक लाईट दिसते. हो, फॉग लाईट. हे एल्ट्रॉन टर्बोचे फॉग लाईट्स आहेत दोन्ही साईडला. ओके. अजून बघायला गेलं तर आधी एक्झॉस्ट होता गाडीला मॉडिफाईड, तो नंतर मी ओरिजिनल मध्ये करून घेतला परत. अच्छा. हा, ओके. म्हणजे ह्याच्या आधी जो एक्झॉस्ट होता तो मॉडिफाय केलेला होता, आफ्टर मार्केट वाला. राईट. आणि तुम्ही मग आपल्या गाडीचा जो आहे TVSचा तो टाकून घेतला. ठीक आहे. आणि इंडिकेटर बघायला गेलं तर ते KTM चे इंडिकेटर आहेत. ओके. ते चालू करून दाखव बरं एकदा. ओके, हे KTM चे LED इंडिकेटर्स म्हणू शकतो आपण याला, बरोबर का?
नाईस. सो म्हणजे ते हे तुम्ही चेंज केले होते का ओनरने? नाही, ओनरने आधीच त्यांनी करून दिलेलं आहे मला. ओके, नाईस नाईस. बाकी इथं मला वाटतं हगर असतं आपल्या गाडीच्या मागे ते तो काढलाय, तो लुकसाठी काढलेला. तो लुकसाठी काढलाय. मग त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होतो का, म्हणजे चिखल वगैरे जो पावसात? हो, थोडासा होतो, पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. मागे जर कोण बसलं तर त्याला नक्कीच होतं त्रास. त्याला नक्की त्रास होऊ शकतो. ओके, नाईस. हा, सॉरी, नाईस नाही. आणि बाकी अजून काय काय वेगवेगळ्या गोष्टी? हे विंडशिल्ड आहे, हे मला वाटतं लावलेली आहे बरोबर? हो, हे टीव्हीएसच आहे, पण हे म्हणजे आफ्टर मार्केट घ्यायला लागतं हे. ओके. स्टिकर्स वगैरे आणि लाईट चेंज केलेला, हा एलईडी बसवलाय लाईट. अच्छा, हे एलईडी बल्ब आहे का? हो, एलईडी बल्ब बसवलाय. ठीक आहे. आणि हॅलोजनचा तेवढा थ्रो नव्हता चांगला. ठीक. पण ह्याच्यात आता प्रॉब्लेम असा आहे की एलईडीचे जे कॉईल असतात आतमध्ये ते पण ऍक्च्युअली थोडे डॅमेज झाले, त्यामुळे थोडा डिम झालाय तो. लावून दाखवा बरं एकदा. गिअर मध्ये नाही ना? ओके ओके. म्हणजे ह्याला आता सध्या काम करायची गरज आहे, म्हणजे रिपेअरिंगची गरज आहे. ठीक आहे. त्याचं कॉईल खराब झालंय फक्त. ओके, गुड. आणि बाकी अजून काय काय नवीन गोष्टी लावल्यात का? एवढ्याच गोष्टी? अजून हॅझार्ड फ्लॅशर एक लावून घेतलेला आहे. ओके. हे तर काय काय कसली नवीन बटन आले? तीन ती सांगा सगळी. हे फॉग लाईट साठी आहे. फॉग लाईटचं बटन आहे. हे मी लावून घेतलेलं हेडलाईट साठी, पण त्याचं अजून कनेक्शन केलेलं नाहीये. ओके. आणि हे हॅझार्ड फ्लॅशर साठी आहे. हॅझार्ड फ्लॅशर हे कुठं असतं भाई? हॅझार्ड फ्लॅशर मी इथं बसवलंय इंडिकेटर साठी, इथं आतमध्ये बसून घेतलाय. अच्छा, ओके. आणि जे हॅझार्ड फ्लॅशर आहे हे तुम्ही कुठे यूज करता मोस्टली? म्हणजे मोस्टली माझा सगळ्यात मेन यूज झालेला खंडाळा घाटात गेलेलो आम्ही 2 वेळा. तेव्हा फॉगी कंडिशन्स खूप होते, तेव्हा चांगलं यूज झालेलं. विजिबिलिटीसाठी. हो, म्हणजे दुसऱ्यांना आपली गाडी विजिबल राहावी, त्यासाठी यूज होईल त्याचा. ठीक आहे. बाकी हे ब्लाइंड स्पॉटचं मिरर लावलंय का? हो, ब्लाइंड स्पॉट हे खूप युजफुल आहेत ऍक्च्युली. राईट. सिटी ट्रॅफिक मध्ये खूप यूज होतात हे. साईडला कोण असेल इन केस काही कळलं नाही तर दिसतात ह्याच्यात. हा, मी म्हणजे असं बघतोय बरं का आजकाल काही गाड्या, सगळ्या गाड्यांमध्ये नाहीये बट काही गाड्यांमध्येच हे ब्लाइंड स्पॉट वाला मिरर, काय म्हणायचं काय याला? हो, ब्लाइंड स्पॉट मिरर तुम्ही म्हणू शकता. हो, ओके, ग्रेट. सेफ्टीसाठी चांगली गोष्ट आहे. हो, चांगली गोष्ट आहे. इकडचा काय विषय झालाय? पार्किंग मधनं कोणीतरी काढून दिला, चोरलाय म्हणून. ओके. तर स्टिकर वेगवेगळे लावलेत, तुम्हीच लावलेत काय? हा, हो, हे 1-2 मी लावलेले. हा आधीपासून होता. ओके, कूल. असं. सो मित्रांनो, बघू शकता तुम्ही असं ह्या ब्लू अपाचेचा असं एक बेसिक लुक येतोय. आणि फायरिंग तुम्हाला ऐकवायचंय आता. सो पलाश दादा एकदा गाडी स्टार्ट करता का, आणि फायरिंग ऐकूया आपण जरा ऑडियन्सला. ओके. सो मित्रांनो, बघू शकता तुम्ही अपाचेचा जो आपला म्हणजे मोस्टली जो फायरिंग असतं एकदम स्मूथ फायरिंग आणि कडक असं फायरिंग असतं वेगळंच, तसंच फायरिंग या गाडीला पण येतंय. बाकी गिअर किती आहे या बाईक मध्ये सांगा बरं? 5 गिअर आहे त्याला. 5 गिअर गाडी. आणि तुम्ही टॉप स्पीड किती क्लॉक केले या गाडीसोबत? मी 143 क्लॉक केलेलं. 143. ओके. 160च्या गाडीसोबत तुम्ही 143च्या आसपास गेलाय म्हणजे? ते नगर रोडच्या राईडलाच गेलता का? नाही, आम्ही माळशेज घाटला एक राईड केलेली, तेव्हा नेलेलं. एक हायवे एकदम मोकळा मिळालेला, छान रस्ता होता, तिकडे झालेलं. ओके. सो 143चं टॉप स्पीड आपल्या दादांनी नेलंय या गाडीचं. पण कंपनीचं टॉप स्पीड किती आहे काय माहिती, आयडिया आहे का? नाही, त्याची आयडिया नाही. ओके. तर तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये काय सांगू शकता गाडीबद्दल, की बाबा हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे, हा निगेटिव्ह पॉईंट? पॉझिटिव्ह पॉईंट्स मध्ये सगळ्यात पहिले म्हणजे इंजिन एकदम रिफाइंड आणि स्मूथ इंजिन आहे. कितीही आरपीएम ला खेचलं तरी काही असं प्रॉब्लेम येत नाही. ओके. अजून बोलायला गेलं तर ह्याची चॅसी म्हणायला गेलं एकदम बॅलन्स्ड आहे. हँडल वॉबल कधी होत नाही. वॉबल बद्दल सांगता येईल का? म्हणजे वेट वगैरे लावलं समजा तर वॉबल थोडं होतं हँडल का? नाही होत, अजिबात नाही होत. एकदा म्हणजे रमलिंग स्ट्रिप असतात हायवेला, त्याच्यावर एकदा झालेलं. राईट. ते बाकी तसं होत नाही. ओके. सो मित्रांनो, वॉबल तर होत नाही असं पलाश दादा म्हणतायत. बाकी अजून काय? हॉर्न कसा आहे गाडीचा, एकदा वाजून दाखवता का? ओके. तर जो मित्रांनो, हॉर्न तुम्ही ऐकला तर त्याच्यामुळे म्हणजे माझी पण अपाचीच आहे आणि ह्यांची पण अपाचीच आहे. सो मी जेव्हा गाडी घेतली तेव्हा मला अंदाज आला होता की म्हणजे ते हॉर्न जो असतो तो नॉर्मल बाईक पेक्षा मोठा असतो. 2 हॉर्न आहेत ऍक्च्युली. 2 आहेत. बरोबर, त्याच्यामुळे जास्त आवाज येतो मला. राईट.
ठीक आहे. बाकी निगेटिव्ह पॉईंट मध्ये काय येईल सांगा? निगेटिव्ह पॉईंट्स मध्ये पहिले म्हणजे ब्रेक्स हे थोडे जरा प्रॉब्लेम देतात. ब्रेकिंग कशी आहे दोन्ही पण, पुढचा आणि खालचा कसं आहे ब्रेकिंग? मला वाटते मी म्हणेन ऍव्हरेज आहे, चांगली नाहीये मी म्हणेन. चांगली ना दोन्ही पण. ओके. आणि आपली डबल डिस्क वाली आहे मला वाटतं, राईट? डबल डिस्क आणि एबीएस सिंगल चॅनल एबीएस. ठीक आहे. आणि मग तुम्ही तुमच्या आयडियानुसार म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स नुसार तुम्ही म्हणताय की म्हणजे एवढी ट्रस्टेबल ब्रेकिंग नाहीये, कारण एकदा माझा मागचा जे कॅलिपर आहे एकदा जॅम झालेलं होतं. ओके. मी नेमका हायवेला जात होतो आणि तेव्हाच झालेलं होतं, मी अडकलेलो हायवेला. काय सीन झालं पूर्ण सांगा, म्हणजे कॅलिपर कुठे आहे ते? कॅलिपर म्हणजे हे आपण जे म्हणतो हे पूर्ण म्हणजे एकदा आपण ब्रेक दाबल्यावर जेव्हा डिस्कला धरतं आणि ते तसंच राहिलं तिथे. ओके. आणि मग ती गाडी जागेवर उभी राहिली? हो. मी म्हणजे गाडीत टूलकिट होतं नशिबाने, मी स्क्रू ड्रायव्हर घालून त्याला असं बाजूला केलं. ओके. आणि मग मागचा ब्रेक न दाबता हायवेला जाऊन आलेलो. म्हणजे पुढच्या ब्रेकवर ओके. तो एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला तेव्हा. ओके. तो नंतर नंतर मला कळलेलं की त्याचं ब्रेक पॅड पण तुटलेलं आमचं. ब्रेक पॅड त्या दिवशीच तुटलं होतं? हो. कारण त्याला काय झालेलं की पिस्टन होता ना तो बहुतेक असा ऑफ झालेला आणि तो एकाच साईडनी प्रेशर देत होता. ओके. त्यामुळे ब्रेक पॅड बेंड होऊन तुटलेला माझं. ब्रेक बद्दल ही एक स्टोरी आहे मागच्या ब्रेक बद्दल की जे कॅलिपर आहे ते जाम होऊ शकतं. सो म्हणजे जेव्हा जाता तुम्ही तेव्हा तर काळजी घेऊनच जात जावं. एकटं गेलास तर थोडी काळजी घ्यावी, आहे का नाही? टूलकिट नेहमी पाहिजे तुमच्या गाडीत. टूलकिट हवं. टूलकिट जे ह्याच्या आतमध्ये असतं, बरोबर? सो मित्रांनो, ह्यामध्ये आपण आता बघूया की टूलकिट जे असतं सीटच्या खाली त्यात काय काय येतंय बघूया. इथून चावी उघडायची, आपण सीट काढायचं. जागा भरपूर आहे तशी. हो. ओके. स्पेस भरपूर आहे गाडी. ठीक आहे. सो हे जे टूलकिट हे गाडी सोबत आलेलंच आहे का, तुम्ही काय ऍड केले? हा, काही नाही. हे दोनच गोष्टी गाडी सोबत मेन आलेल्या. एक होता स्क्रू ड्रायव्हर आणि एक होता स्पॅनर. दोन गोष्टी येतात. ओके. हे दोन गोष्टी आहेत. याला काय म्हणायचं आपण? स्पॅनर आहे. हा स्पॅनर आहे मेनली मिरर साठी आणि छोट्या मोठ्या गोष्टींसाठी. ओके. आणि स्क्रू ड्रायव्हर आपला बेसिक स्क्रू ओपन साठी. ठीक आहे. गुड. सो मित्रांनो, टूल किट बॉक्स मध्ये ह्या दोन गोष्टी असतात, त्या नेहमीच सोबत असाव्या फॉर सेफ्टी पर्पज. तर हे ओके. सो मित्रांनो, आता बघूया आपण डिस्प्ले मध्ये काय काय. या डिस्प्ले मला वाटतं ह्या डिस्प्लेला काय म्हणायचं तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे काय नवीन TFT डिस्प्ले आलाय मला वाटतं नवीन बाईकला. हा डिजिटल नॉर्मल LCD डिस्प्ले. नॉर्मल LCD डिस्प्ले. आणि काय काय तर सांगू शकतो का एकदा? इथं फ्युएलचं दाखवतं, स्पीड वरती आपला RPM आहे, RPM मीटर. इकडे ओडोमीटर आहे. ओडोमीटर. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो 34,000+ किलोमीटर झाले गाडी. आणि इथं ट्रिप पण झालं, ट्रिप 2. हे हाय स्पीड. ओके. सो मित्रांनो 143 km/h हाय स्पीड पलश भाईंनी एकदा गेले होते त्या हाय स्पीड वरती. आणि हे 0 to 60 हे पण 6.3 seconds मध्ये एकदा केलेलं मी. हो. हे पण दिसतं? हो, हे दिसतं. ओके. सो म्हणजे 6 seconds मध्ये की 60चा स्पीड पकडलं होतं. राईट. ओके. अजून मला वाटतं टाइम दिसतोय. आणि इथं सर्व्हिस इंडिकेटर आहे. ठीक आहे. इथे ABS चा लाईट तो जेव्हा आपण थांबतो तेव्हा येत असतो. ह्याचा हाय बीम. आणि इकडे इंडिकेटर. आणि इथं एक फ्युएलचा स्विच आहे, लाईट आहे. फ्युएल जेव्हा कमी होईल तेव्हा ते ब्लिंक करतं. राईट. मग या डिस्प्ले मध्ये काही गोष्टी कमी पडतात का? तुम्हाला काय वाटतं की काय अजून पाहिजे होतं? अजून पाहिजे होतं म्हणजे एक जे नवीन काही अपाचेस मध्ये येतात छोटे डिस्प्ले खाली, त्यात अजून येतं लीन अँगल्स वगैरे येतात. लीन अँगल्स. अजून ट्रिप नाही, इन्फॉर्मेशन अजून दाखवली जाते, ऍव्हरेज स्पीड दाखवला जातो. ओके. ते ह्याच्यात नव्हतं, पण ते एवढं इम्पॉर्टंट पण नाहीये, पण एक पाहिजे होतं. ओके. आणि गिअर इंडिकेटर बद्दल तुम्हाला काय वाटतं की असावं का नसावं गिअर इंडिकेटर? गिअर इंडिकेटर पाहिजे होता, पण नाहीये या गाडीत. यात नाही. अजून आता थोडेसे काही पॉइंट्स बाकी आहेत, ते आता कव्हर करू आपण. म्हणजेच टँकची कॅपॅसिटी किती आहे? टँकची कॅपॅसिटी 12.5च्या अराउंड आहे. 12.5च्या अराउंड. ठीक आहे. एकदा फुल केलेली अराउंड 13 लिटर्स बसतं. फुल 13 लिटर बसलेलं. ओके. आणि किती रुपीजचं टाकल्यावर 13 लिटर झालं? काय आयडिया? अराउंड 1000-2000? नाही 1300च्या वरच झालेलं. एकदा फुल केलेली टाकी 1300च्या वर झालेली. ओके. सो मित्रांनो, आयडिया तुम्हाला आली असेल की 1300च्या आसपास पेट्रोल टाकले की टाकी फुल होते. बाकी इंजिन कॅपॅसिटी बद्दल सांगा. म्हणजे इंजिनची पॉवर किती आणि त्याचा BHP किती आहे? इंजिनची पॉवर बघायला गेली तर अराउंड 17 BHP पॉवर आहे आणि 14 Nm टॉर्क आहे. 14 Nm टॉर्क आहे. आणि BHP पॉवर आहे ती 17च्या आसपास. 17च्या आसपास. लॉंग राईड साठी कशी गाडी ती सांगू शकता का? म्हणजे कम्फर्ट कसं आहे? बॅक पेन वगैरे होतं का?
बॅक पेन होत नाही, पण पायांना म्हणजे थाईजना मेन पेन होतो, कारण सीट ह्याचं तेवढं कम्फर्टेबल नाही जेवढं पाहिजे. कम्फर्टेबल नाही असं म्हणणं आहे तुमचं. कडक आहे थोडंसं सीट लॉंग राईड साठी. लॉंग राईड साठी कडक आहे. कडक आहे थोडंसं. थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. हा, बॅकला आणि रेस्टला तसा प्रॉब्लेम येत नाही, बट मेन पायाला प्रॉब्लेम होतो, कारण की लॉंग राईड्स मध्ये बसून बसून आगे प्रॉब्लेम होतो. हिप्स आपल्याला पेन होऊ शकतं, प्रेशर येऊन ते त्रास होऊ शकतो. ठीक आहे, मला वाटतं इथं. आणि नवीन गाड्यांना किक नाहीये, सो त्याबद्दल एक काय म्हणू शकतो आपण की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? एक पॉझिटिव्ह आहे, कारण काही बॅटरी डाऊन झाली तर फायदा होऊ शकतो. ठीक आहे. सो मित्रांनो, कसा विषय की नवीन गाड्यांना किक बंद केली. आता माझी गाडी जी आहे त्याला किक नाही आणि त्याची पडली होती बॅटरी बंद, आणि तेव्हा मग काय करणार, तेव्हा मग आपल्याला ढकलावी लागते. सो हा जुन्या गाड्यांचा फायदा आहे की म्हणजे थोडेसे जुन्या 1-2-3 वर्षाच्या आसपासच्या त्यांना किक यायची, त्याच्यामुळं ते एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. ह्याच्यात अजून निगेटिव्ह सांगायला गेलं तर ह्याच्या वॉशिंग कधीच मी बाहेर देत नाही गाडी, कारण वॉशिंग प्रेशर वॉशिंग केलं की गाडी स्टार्ट होत नाही. हो, असं झालंय का? झालंय, 2 वेळा झालेलं आहे. कारण की मेन प्रॉब्लेम होतो स्पार्क प्लगच्या इथं पाणी जातं आतमध्ये. यामध्ये पाणी जातंय इथं. हो, इथं आतमध्ये पाणी गेलं की ते एक वाळवायला खूप वेळ लागतो आणि गाडी स्टार्ट होत नाही, स्पार्क पकडत नाही कधीच गाडी. ओके. सो तुम्ही मग स्वतः सेल्फ वॉश करताय? मग सेल्फ म्हणजे ते तुमच्याकडे मशीन घेतली आहे तुम्ही? नाही, बकेट वॉश. बकेट वॉश. ठीक आहे. प्रेशर वॉश कुठल्याही प्रकारचा करून चालत नाही. ओके. सो मित्रांनो, मी पण बकेट वॉश घरी करायचो, घरी असताना, गावाला असताना, आणि दादा पण तेच करतात प्रेफरेबली. तुम्ही काय करता ते सांगा कमेंट सेक्शन मध्ये, की बाबा अपाची कोणाकडे असेल की तुम्हाला पण हा इश्यू जाणवलाय का, ते कमेंट मध्ये सांगा. साईडला झालेला प्रॉब्लेम माळशेज घाटला मी तुम्हाला गेलेलो. मग तिथं वॉश केली होती का? वॉश नाही, पावसामुळे झालेले. म्हणजे पावसात घुसलं गेलेलं. हो, तेव्हा स्पार्क प्लग काढून म्हणजे त्याच्यात फुंकर मारून ते बसून स्टार्ट झालेली गाडी तेव्हा. ओके. तो एक थोडा रिलायबिलिटी प्रॉब्लेम म्हणू शकतो आपण थोडासा. ओके. सो मित्रांनो, हा एक पॉईंट आहे. अजून काय आठवतंय का तुम्हाला जो मेन इश्यू तुम्हाला झाला होता, कारण की ते महत्वाचं आहे लोकांसाठी? एक तुम्हाला सांगितलं, ब्रेकचा मेन झाला होता. झाला. हा, आणि लाईटचं एक मी तुम्हाला म्हटलं, कॉईल गेले लाईटचं, आणि अंधारात काहीच दिसत नाही आतमध्ये हेडलाईटच्या मागे. आता ह्या गाड्यांना तुम्ही म्हणताय स्विच येत नाहीये, ते गाडी स्टार्ट केल्यावर चालू होतात ना लाईट. ओके. जी लाईट आहे ती म्हणजे स्विच नाहीये ह्याला. ठीक आहे. त्यामुळे त्याच्या कॉईलवर बहुतेक चालू राहून त्याचं कॉईल बहुतेक वीक झालंय, त्यामुळे हेडलाईट आलाय प्रॉब्लेम आता. ओके. आणि मला वाटतं हे जे आहे ते पुढच्या गाडीत सॉल्व्ह झाले, बिकॉज नवीन गाड्यांना स्विच आलाय. सो टायरच्या साईज बद्दल सांगू शकता तुम्ही? ही साईज किती आहे टायरची? हा 130 सेक्शनचा टायर आहे, जो स्टँडर्ड येतो अपाचे सोबत. 130चा आहे. 130 सेक्शन म्हणजे तुम्ही चेंज केलं नाही, ओरिजिनल जो साईज आहे साईज तेवढाच आहे, फक्त टायर चेंज केलं. टायर चेंज झालेला कधी, किती किलोमीटर चेंज झालं? आयडिया काय आठवतं? अराउंड 19,000च्या आसपास बहुतेक चेंज झालेला. 19,000च्या आसपास झाला. बरोबर. प्रिव्हियस ओनरनीच केला होता. ओके. आणि ह्याची साईज किती आहे सांगू शकता? याची साईज 90 सेक्शनचा आहे. ओके. 90चा आहे. 90/70 हे. ओके. ठीक आहे. सो ही साईज आहे आपल्या समोरच्या टायर. तुम्ही हे काय द्याल, सजेशन काय द्याल नवीन ऑडियन्सला जे नवीन गाडी घ्यायचा विचार करतायत? कोणासाठी बेस्ट गाडी आहे? म्हणजे स्टुडंट्स म्हणा, वर्कर्स म्हणा, किंवा स्मॉल राईड साठी गाडी बघतायत का लॉंग राईड साठी? कोणासाठी सांगा? लॉंग राईड साठी तर मी नाही सजेस्ट करणार आहे, कारण की सीट आणि सस्पेन्शन मुळे. ओके. बट ज्यांचं डे टू डे रनिंग आहे सिटीमध्ये, ऑफिस म्हणू शकता, ज्यांना मायलेज पाहिजे, पॉवर पण पाहिजे, मायलेजचा एक चांगला कॉम्बो आहे हा. कॉम्बो. ओके. ते दोन्ही कॉम्बिनेशन पाहिजे असेल त्यांच्यासाठी बेस्ट गाडी म्हणू शकता. कारण मायलेज पण एकदम चांगलं देते गाडी, सिटीमध्ये पण एकदम नीट चालेल, चांगलं देते ऍव्हरेज. ओके. आणि प्लस आता नवीन मॉडेल्समध्ये फीचर्स पण भरपूर आले, खूप वाढलेत. ते म्हणजे त्यांचे जे रायव्हल आहेत, पल्सर म्हणा, त्यांच्यात तेवढे फीचर येत नाही जेवढे आता ह्याच्यात येतात. हा, त्याच्यात. आणि प्लस त्यांचं इंजिन रिफाइनमेंट पण खूप भारी आहे, म्हणजे अपडेट होत चाललंय. हो, त्यांचं इंजिनची क्वालिटी म्हणा, आणि सर्व्हिस मेन. सर्व्हिस आता मी तर कधी टीव्हीएस ला दिली नाही गाडी, मी नेहमी बाहेर दिलेली. लोकलच करते टीव्हीएस मध्ये अनुभव कधीच चांगला नव्हता. कारण राईट, मला पण तेच जाणवलं, तुम्हाला पण तेच जाणवलं. नेहमीच का? नेहमीच, कारण गाडी जेव्हापासून मी घेतली, मी एकदा पण बाहेर सर्व्हिस सेंटरला दिली नाहीये. ओके. आणि मग तुम्ही मोस्टली तिकडेच देता, आणि त्यांचा रिव्ह्यू कसा आहे तुमचा? म्हणजे लोकलला चांगलं देतात सर्व्हिस? हो, कारण माझा एक म्हणजे ओळखीचाच गॅरेजवाला आहे, त्यामुळे त्यांच्याकडेच असते नेहमी गाडी, त्यामुळे त्यांना गाडीबद्दल पण सगळं माहिती आहे, कुठे कधी काय चेंज केलेले त्यांना पण माहिती आहे. ओके. आणि ते ओळखीचे असल्यामुळे मला कधी काही प्रॉब्लेम आला नाही कुठल्या त्याच्यात. ओके. राईट. बाकी ठीक आहे. आता मोस्टली आपण सगळे पॉईंट कव्हर केलेत, आणि आता व्हिडिओ इथं संपूया. बाकी पलश दादांना थँक्यू आणि धन्यवाद बोलू, टाइम देण्यासाठी, आपला ओनरशिप रिव्ह्यू सांगण्यासाठी आमच्या सोबत आले. तुम्हाला कसं वाटलं एक्सपिरियन्स?
खूप छान होता, तुम्ही कोऑपरेटिव्ह होतात खूप. ओके. आणि आधी घाबरला होता का तुम्ही, असं काय होतं का? हा माझा फर्स्ट शूट होता हा असा. First shoot. त्यामुळे ॲज अ व्हिडिओ. हो. राईट. सो मित्रांनो, बघत राहा व्हिडिओ आणि कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे? चलो.